नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवूया चॉकलेट ट्रफल केक। त्याच्यासाठी मी इथे 1.5 कप शुगर घेतलेली आहे, ही मी बारीक करून घेतलेली आहे। त्याच्यातच मी हाफ कप तेल घालणार आहे आणि 2 टेबलस्पून इतकं तूप घालणार आहे। तुम्ही 3/4 कप तेल घातलं तरीही चालू शकतं। हे सगळं मी छान एकजीव करून घेणार आहे। तुमच्याकडे विस्क असेल तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा हँड ब्लेंडरही तुम्ही वापरू शकता। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर बारीक करून अशासाठी घ्यायची की ती लवकर विरघळेल। मोठी असली तर ती विरघळायला वेळ लागतो। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात मी 1 कप इतकं ताक घालतेय। हे छान ढवळून घेऊयात। एकजीव करून घ्यायचं आहे, विस्क करून घ्यायचं आहे। त्याच्यासोबतच मी 2 चमचे गरम पाण्यामध्ये कॉफी घालून विरघळून घेतलेला आहे। ते कॉफीचं पाणी घालतेय मी। चॉकलेट केक असल्यामुळे याचा फ्लेवर छान येतो। व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे 3-4 थेंब। आता याच्यात 1.5 कप मैदा घालूयात। हा मी चाळून घेतलेला आहे। त्याच्यासोबतच 3/4 कप इतकं कोको पावडर घेतलेली आहे। 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून इतकं बेकिंग सोडा। हे सगळं मी एका भांड्यात मिक्स करून घेते। त्याच्यासोबत तुम्ही काहीही ऍड करू शकता। मी ते चॉकलेटचे पीसेस आणि बदाम चिरून घातलेले आहेत। आता आपण केकच्या टिनमध्ये खाली तुम्ही तूपही लावू शकता। त्याच्यात हे मी मिश्रण ओतून घेणार आहे। हे असं आपटून घ्यायचं। परत थोडं हे वरून घालून घ्यायचे बदाम, म्हणजे याचा फ्लेवर छान लागतो। हे आपटून घ्यायचं। याच्यामुळे जे काही बबल्स असतील आपल्या केक मध्ये ते रिलीज होतात। आता मी ओव्हनला कन्व्हेक्शन मोड म्हणजे 180 डिग्रीजला ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे 5 ते 10 मिनिट। त्याच्यानंतर मी इथे मिश्रण आपला केक टिन ठेवतेय। 180 डिग्रीजवर 40 मिनिट हा सेट केलेला आहे मी आणि 40 मिनिटांनंतर आपला हा केक असा छान तयार झालेला आहे। आता याच्यासाठी ट्रफलसाठी मी फ्रेश क्रीम आणि चॉकलेट एकत्र मेल्ट करून घेतलेला आहे आणि ते या केक वरती मी छान पसरून घेतेय। बघू शकता तुम्ही। तुम्हाला आवडेल तशाप्रमाणे तुम्ही केक डेकोरेट करू शकता। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।